रंगपंचमीची यात्रा झाल्यानंतर 11 तारखेपासून 17 तारखेपर्यंत समाधीचं मुक्त द्वार दर्शन आम्ही ठेवलेलं आहे। पूर्वीपासून हे दर्शन 1 किंवा 2 दिवसांसाठी ठेवलेलं असायचं, परंतु यावर्षी विश्वस्त मंडळाने हे दर्शन 7 दिवस ठेवलेलं आहे। तर मुक्त द्वार दर्शन म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन समाधीला थेट स्पर्श करून भाविकांना दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। नंतर परत वर्षभर मुक्तद्वार दर्शन बंद आहे। नंतर फक्त पादुका दर्शन वर्षभर सुरू राहणार आहे। ही पर्वणी आहे, भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे 18 तारखेला 17 तारखेपर्यंत मुक्तद्वार दर्शन आणि 17 तारखेला मुक्तद्वार दर्शन बंद झाल्यानंतर 18 तारखेला सर्वसामान्य भाविक भक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। 18 तारखेला महाराजांच्या समाधीवर पवित्र जलाभिषेकाचा सोहळा असतो। तर गोदावरीचं पवित्र पाणी घेऊन जे कावडीकर येतील त्यांच्यासाठीच फक्त मंदिर त्या दिवशी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। फक्त कावडीकरांसाठी 18 तारखेला मंदिर खुलं राहील। कुठलाही भक्त, मग तो मढीचा असो, जिल्ह्याचा असो, राज्यातला असो किंवा परराज्यातला असो, त्यांना कुणालाही 18 तारखेला मंदिरात दर्शन मिळणार नाही, याची कृपया सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी। तुम्ही या 18 तारखेला दर्शन होईल म्हणून, परंतु त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे। हे 2 महत्त्वाचे बदल यावर्षी नवीन विश्वस्त मंडळाने केलेले आहेत। आणि 18 तारखेला जलाभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर सुगंधी द्रव्याचा लेप लावून समाधी मंदिर पादुका दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीपासून परत वर्षभर खुले करण्यात येईल। तुम्ही यानुसार तुमचं नियोजन करून तुमची स्वतःची गैरसोय टाळावी आणि 11 ते 17 तारखेपर्यंत जे मुक्तद्वार दर्शन आहे त्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा